ऑफ क्लासिफिकेशन असतात. सगळ्यात पहिला आहे की त्यांच्याकडे टिश्यू आहेत का सेलचे बनलेले आहेत का ऑर्गनचे बनलेले आहेत, ते सगळ्यात मोठं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना कट केल्यावरती सिमेट्रिकली कट होतात का असिमेट्रिकली कट होतात, अॅनिमल मधून कट केल्यावर, ते एक बेसिस आहे. नंतर असतं ते कोणत्या जर्म लेयरचे बनलेले आहेत, म्हणजे त्याच्याकडे किती लेअर असतात बॉडीवरती, डायप्लोब्लास्टिक असतो, ट्रायप्लोब्लास्टिक असतो, त्यांचं ऑर्गनायझेशन कोणतं असतं समजा, ते दिलंय. नंतर चौथा आहे सिलोम, त्यांच्याकडे सिलोम म्हणजे एक पोकळी आहे का, म्हणजे माउथ टू एनस असा पाथवे आहे का नाहीये, याच्यावरून त्यांचं केलंय क्लासिफिकेशन. नंतर सेगमेंटेशन, त्यांच्याकडे मेटामेरिझम दाखवतात का, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे सेगमेंट दाखवतात का स्पेसिफिक अंतरावरती बॉडीवर, जसं की नाकतोडा, ग्रास हॉपर माहिती ना, त्याच्या अंगावर कशा सेगमेंट्स असतात सर्क्युलर रिंग्स तशा, त्याला म्हणतात सेगमेंटेशन. नंतर असतं नोटोकॉर्ड, सगळ्यात महत्वाचा असतो नोटोकॉर्ड, म्हणजे त्याच्याकडे स्पायनल कॉर्ड सारखं स्ट्रक्चर जे असतं नोटोकॉर्ड बॅक सपोर्टला लोकोमोशन साठी, ते आहे का नाही, याच्यावरून क्लासिफिकेशन केलं. तर हे झाले 4-5 बेसिस. पहिलं बघितलं होतं आपण पोरीफेरा. पोरीफेरा जे असतात त्यांच्याकडे काही नोटोकॉर्ड वगैरे नसतो, नुसतं सेल्युलर लेवलचे बनलेले असतात, ते स्पॉन्जियस त्यांच्याकडे एक ओपनिंग असते ज्याच्यातून ते इनटेक करतात, आणि ऑस्टिया म्हणून आजूबाजूला असे पोर्स असतात, म्हणजे छोटे छोटे छिद्र असतात ज्याच्यातून ते जे ऑस्ट्रिया मधून पाणी वगैरे ऑर्गॅनिक मटेरियल आत घेतलेत ते ऍब्झॉर्ब करतात बॉडीमध्ये कोयनोसाइट मध्ये आणि बाहेर फेकून देतात उरलेलं, जे की अनडायजेस्टेड मटेरियल आहे समजा, ठीक आहे, असं ते स्वतःचं न्यूट्रिशन करतात. कोयनोसाइट नावाचे स्पेशल कॉलर सेल असतात, ते लक्षात ठेवायचं. नंतर कॅल्शियम आणि फॉस्फरस मध्ये त्यांचं डिपॉझिशन झालेलं असतं. हर्माफ्रोडाईट म्हणजे सेक्सेस आर नॉट सेपरेट, वेगवेगळे सेक्स नसतात, ते एकाच बॉडीवरती दोन्ही मेल आणि फिमेल असतात. नंतर लार्वल स्टेज वगैरे ते काही एवढं दाखवत नाही, फर्टिलायझेशन इनडायरेक्ट असतं, ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. म्हणजे लार्वल स्टेज नसतं थोडक्यात सांगायचं तर. हे झालं पोरीफेरा. नंतर दुसरं असतं फायलम आपलं, त्याला आपण म्हणतो नायडेरिया, ठीक आहे, नायडेरिया किंवा सिलेंट्राटा. याच्यामध्ये असतात पोलाइप आणि मेडुसा नावाचे बॉडी स्ट्रक्चर असतात. तर मेडुसा टू पोलाइप सेक्शुअली असतं रिप्रोडक्शन, म्हणजे स्ट्रक्चर फॉर्मेशन, आणि पोलाइप टू मेडुसा हे असेक्शुअली असतं, एवढं ठेवा. हायड्रा, जेलीफिश यांच्या स्ट्रक्चर असतं, आणि एक ओबेलिया नावाचा स्पेशल अॅनिमल आहे ओबेलिया, जो की दोन्ही बॉडी ऑर्गनायझेशन दाखवतो, पोलाइप आणि मेडुसा, ठीक आहे. यांच्याकडे फ्लॅजेला वगैरे असतो, आणि एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांच्याकडे नायडोब्लास्ट म्हणजे असे धागे धागे असतात त्यांच्या ओपनिंगला माउथच्या, जेणेकरून ते दुसऱ्या प्रेला वगैरे कॅच करून इनगल्फ करू शकतात. नंतर लास्ट बघितलं होतं आपण टेनोफोरा. टेनोफोराला म्हणतात कॉम जेलीस. त्यांच्याकडे एक स्पेशल प्रॉपर्टी असते, त्याला म्हणतो आपण बायोल्युमिनेसन्स, ठीक आहे, प्रॉपर्टी ऑफ टू इमिट लाईट. लाईट एमिट करतात ते. सूर्यामध्ये जे काही डार्क प्लेसेस असतात खडकांच्या खाली वगैरे, तिथे ते राहतात डार्क एरियामध्ये, इतर यांना अट्रॅक्ट करतात लाईटचा सोर्स म्हणून, आणि त्यांचे जे 2 फ्लॅजेला असतात युजफुल त्यांना, ते धरतात त्या फ्लॅजेलाना, टेंटॅकल सारखे स्ट्रक्चर असतात, आणि दुसऱ्यांना धरतात आणि खातात, त्याला म्हणतो आपण टेनोफोरा, ठीक आहे. एक्झाम्पल लक्षात ठेवायचं प्लेरोब्राची आणि टेनोप्लॅना. आता आज जे आपल्याला बघायचं ते आहे प्लॅटिहेल्मिंथिस, म्हणजे सगळे जे फ्लॅटवर्म आहेत, जे की किडे वगैरे असतात समजा, म्हणजे इन्सेक्ट लाईक स्ट्रक्चरच असतं ते, पण हे एक फायलम असतं स्पेशल किंगडम मधलं फ्लॅटवर्म, ठीक आहे. एकदम परफेक्ट इन्सेक्ट नसतात ते, पण यांच्याकडे ऑर्गन असतात, ठीक आहे. इतर जे आपण बघितलं टेनोफोरा पर्यंत त्यांच्याकडे फक्त टिश्यू लेवल ऑर्गनायझेशन होतं, कोणाकडे सेल होतं, पण इथून जे आहेत प्लॅटिहेल्मिंथिस यांच्याकडे ऑर्गन लेवल ऑफ ऑर्गनायझेशन असतं, ठीक आहे. म्हणजे डायजेशन साठी स्पेशल इंटेस्टाईन वगैरे या टाइपचे ऑर्गन असतात, रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन असतात, बस म्हणतात ऑर्गन लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. तर बाकीच्यांचा तर आवाज काही येत नाहीये. कोण कोण आलंय अजून? प्रतीक्षा, तू वाच आता प्लॅटिहेल्मिंथिस जे दिसतंय पॅरा, तेवढा वाचून टाक. Platyhelminthes. They have dorsoventrally flattened body, hence are called flatworms. These are mostly endoparasites found in animals including human beings. Flatworms are bilaterally symmetrical, triploblastic and acoelomate. Animals with organ level of organization, hooks and suckers are present in the parasitic forms. Some of them absorb nutrients from the host directly through their body surface. Specialized cells called flame cells help in osmoregulation and excretion. Sexes are not separate. Fertilization is internal and development is through many larval stages. Some members like Planaria possess high regeneration capacity. Example tapeworm. ठीक आहे. बरोबर. आता हे जे आहे ना प्लॅटिहेल्मिंथिस ते थोडे डेव्हलप झालेले. टेनोफोरा पर्यंत आपण जे बघितले ना, हे सगळे मराईनच आहेत, बघतोय ते सगळे फायलम, ठीक आहे. इकायनोडर्माटा वगैरे जे पुढचे 8-10 जे आहेत ते सगळे मराईन आहेत, आणि काही की जसं की आर्थ्रोपोडा हे फक्त
जमिनीवरचे आहेत, बोथ मरेन आणि लँड वरती राहणारे. तर प्लॅटिहेल्मिंथिस हे आपल्या बॉडीमध्ये सुद्धा असतात. हे एक्सेप्शन आहे. हे ह्युमन बॉडीमध्ये सुद्धा असतात. जे आपण म्हणतो की आपल्याला डिसीज झालाय असं तसं, तर काही काही डिसीज जे असतात ना आपल्याला, जसं की स्वेलिंग होणे बॉडीमध्ये, सूज वाढणे, ते या प्लॅटिहेल्मिंथिस नावाचं जे फायलम आहे अॅनिमल या किंगडम मधलं, तर याचं जे टेपवॉर्म वगैरे आहे यांच्यामुळे आपल्याला वेगवेगळे आजार होतात. हे आपल्या बॉडीच्या इंटेस्टाईन आढळतात, आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम खराब करतात, अजून वेगवेगळे डिसीज होतात आपल्याला. म्हणून लक्षात ठेवायचं हे थोडं स्पेशल आहे. आणि यांच्याकडे असतात ऑर्गन लेवल, म्हणजे आपल्या बॉडीतून न्यूट्रिशन घेतात आणि स्वतःचे जे ऑर्गन यांचे असतात इव्होल्युशन झाल्यामुळं, तर ते सिंथेसिस करतात फूड मटेरियल आपल्या बॉडीचा यूज करून आणि डेव्हलप होतात, बस रिजनरेट करतात. नंतर दिले तुम्हाला सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे यांना फ्लॅट वॉर्म म्हणतो, कारण की यांची बॉडी बघा तुम्ही एकदम फ्लॅट चपटी असते. ठीक आहे, कोणत्याही प्रकारची यांना राऊंड स्ट्रक्चर किंवा इतर कोणतं स्पेशल काही स्ट्रक्चर नसतं, जे टेप लाईक असतात एकदम, म्हणून यांना आपण फ्लॅट वॉर्म म्हणतो. नंतर दिले दीज आर मोस्टली एंडोपॅरासाइटिक्स फाउंड इन एनिमल्स इन्क्लुडिंग पॅरासाइटिक इन्फेक्शन झाले, मला पॅरासाइटनं हल्ला केला माझ्या बॉडीवरती, जे काही आपण म्हणतो ते ऍक्च्युअली काय असतात, ते हेच असतात सगळे प्लॅटिहेल्मिंथिस. पॅरासाइटिक असतात, एंडोपॅरासाइट, एंडो म्हणजे आत, आतून पॅरासाइटिक होतात ते, म्हणजे आपल्या जेव्हा जातात ते, तर ते आपल्यासाठी पॅरासाइटिक असतात ऍक्च्युली, म्हणून आपण त्यांना एंडोपॅरासाइट म्हणतो, कारण की ते आपल्या बॉडीला इन्फेक्ट करू शकतात. ठीक आहे. नंतर दिले फ्लॅट वॉर्म्स आर बायोलॅटरली सिमेट्रिकल, ट्रायप्लास्टिक आणि असिलोमेट. आता हे तिन्ही कॅरेक्टर जे की आता आपण बेसिस बघितले, बायोलॅटरली सिमेट्रिकल म्हणजे आपण जर त्यांना कट केलं तर ते बायोलॅटरली सिमेट्रिकल म्हणजे दोन्हीकडून सारखे असतात, दोन्ही हाल्स पडतात त्याचे. ठीक आहे. नंतर दिलंय तुम्हाला ऑर्गनायझेशन ट्रायप्लोब्लास्टिक, म्हणजे तिन्ही लेअर असतात त्यांच्याकडे, एक्टोडम, मेझोडम आणि एंडोडम. ठीक आहे. नंतर दिले असिलोमेट, यांच्याकडे पोकळी नसते बॉडीमध्ये. ओके, ऍब्झॉर्प्शन करतात ते डायरेक्ट, सकर्स असतात, हुक आणि सकर असतात म्हणून यांच्याकडे, कारण त्यांच्याकडे पोकळी नसते कोणत्याही प्रकारची. बॉडी लेवल जी असते ती ऑर्गन लेवल असते, ते तर आताच सांगितलं. हुक्स आणि सकर्स असे असतात स्पेशल पॅरासिटिक फॉर्म कडे, का तर त्यांना ऍब्झॉर्ब करता यावं फूड म्हणून, कारण की त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचं इतर ऑर्गन स्पेशल नसतं ऍब्झॉर्ब करण्यासाठी फूड मटेरियल, म्हणून हुक्स आणि सकर असतात माउथच्या साईडला. ठीक आहे. जेणेकरून ते वेगवेगळे फूड ऍब्झॉर्ब करावं. नंतर दिले सम ऑफ देम ऍब्झॉर्ब न्यूट्रिएंट्स फ्रॉम द होस्ट डायरेक्टली थ्रू देअर बॉडी सरफेस. तेच हुक्स आणि सकरचे दिले नाही, त्याचा अर्थ एकच आहे, बॉडी सरफेस वरती बसतात किंवा बॉडीच्या आपल्या आत जातात आणि त्या हुक्स आणि सकर मधून जे काही त्यांना न्यूट्रिएंट्स पाहिजे असतात सर्व्हाइव्ह करायला, ते ऍब्झॉर्ब करतात हुक्स आणि सकर्स मधून, बस एवढं महत्वाचं आहे. नंतर दिलंय तुम्हाला न्यूट्रिएंट्स फ्रॉम द होस्ट आणि स्पेशलाइज्ड सेल्स कॉल्ड फ्लेम सेल्स हेल्प इन ऑस्मो रेग्युलेशन. आता हे बघा, प्रत्येक जो इथून सुरू झालेला आहे एक्सक्रिशन कसं करतो, प्रत्येक जे फायलम आहे, आता बाकीच्या फायलम मध्ये तुम्हाला दिलं नाही, माउथ आणि एनस एवढंच दिलंय, पण हे जे आहे तर याच्याकडे एनस वगैरे काही नसते एक्सक्रिशन करायला, याच्याकडे असतात फ्लेम सेल नावाचे एक सेल. ठीक आहे, जसं की आपल्या पोरिफेराकडे कोएनोसाइट होत्या स्पेशल सेल, त्याचे याच्याकडे स्पेशल सेल असतात, त्यांना म्हणतात फ्लेम सेल, जेणेकरून ते त्यांचं एक्सक्रिशन करू शकतात, म्हणजे ऑस्मो रेग्युलेशन आणि एक्सक्रिशन करतात. ठीक आहे. ऑस्मो रेग्युलेशन म्हणजे टेम्परेचर वगैरे कंट्रोल करणं, सोडियम वॉटर अमोनिया कॉन्सन्ट्रेशन बॉडीमध्ये सॉल्ट आणि वॉटर कॉन्सन्ट्रेशनला इक्वेट करणं, त्याला म्हणतो आपण ऑस्मो रेग्युलेशन. ठीक आहे. तर फ्लेम सेल नावाचे जे स्पेशल सेल असतात, तर ते ऑस्मो रेग्युलेशन आणि एक्सक्रिशन म्हणजे वेस्ट प्रोडक्ट बाहेर टाकण्यासाठी आणि सॉल्ट आणि वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन बरोबर मेंटेन करण्यासाठी फ्लेम सेल प्लॅटफॉर्म मध्ये प्लॅटिहेल्मिंथिस मध्ये काम करतात, एवढं लक्षात ठेवा. नंतर दिले तुम्हाला सेक्सेस आर नॉट सेपरेट, मेल आणि फिमेल काही सेपरेट नसतं त्यांच्यामध्ये, दोघं एकच असतात, एकाच बॉडीमध्ये दोन्ही गॅमेट असतात समजा मेल आणि फिमेल. नंतर दिले फर्टिलायझेशन इज इंटरनल अँड डेव्हलपमेंट इज थ्रू मेनी लार्वर स्टेज. आता फर्टिलायझेशन कसं असतं प्रत्येकाचं ते तुम्हाला दिले प्रत्येक फायलम मध्ये, जसं की टेनोफोरा मध्ये बघा, ते जे कॉम जेली बायोल्युमिनेसेन्स वाले आहेत, त्यांचं जे फर्टिलायझेशन आहे ना ते इनडायरेक्ट आहे आणि एक्सटर्नल आहे, पण यांचं फर्टिलायझेशन बघा चेंज आहे, यांचं फर्टिलायझेशन इज इंटरनल आणि डेव्हलपमेंट जी आहे ती लार्वल स्टेज मधून होते. ठीक आहे, म्हणजे यांचं फर्टिलायझेशन हे डायरेक्ट आहे आणि इंटरनल आहे, लक्षात ठेवा. तर एक्झाम्पल देतो तुम्हाला, सम मेंबर्स लाईक प्लॅनरिया पोजेस हायर रिजनरेशन कॅपॅसिटी. प्लॅनरिया मी तुम्हाला सर्च करायला सांगितलं होतं, त्याला जर आपण मधून कट केलं तर त्याचे मरत नाही, तो त्याचं लगेच रिजनरेशन होतं, समोरचा पार्ट आणि मागचा पार्ट जर कट केला तर ते लगेच नवीन बॉडी तयार होती. ठीक आहे, जितके तुम्ही तुकडे करताल त्याचे तितके नवीन प्लॅनरिया फॉर्म होतात, याला म्हणतो आपण रिजनरेशन. तर 4-5 गोष्टी महत्वाच्या आहेत, त्यांना आपण फ्लॅट वॉर्म म्हणतो. ऑर्गन लेवल ऑर्गनायझेशन असतं, ट्रायप्लोब्लास्टिक असतात, असिलोमेट असतात, सेक्सेस काही सेपरेट नसतं त्यांचे, फ्लेम सेल्स असतात त्यांच्याकडे एक्सक्रिशन साठी, आणि प्लॅनरिया लक्षात ठेवा. फक्त काही कन्फ्युजन आहे का प्लॅटिहेल्मिंथिस मध्ये?
सांगा, पटकन रिप्लाय करा. समजलं का? प्लॅटिहेल्मिंथिस एकदम सोपं आहे, फक्त फ्लेम सेल असतात त्यांच्याकडे लक्षात ठेवा. ठीक आहे. आता नेक्स्ट आहे फायलम एस्केलमिंथिस. तर वाच प्रतीक्षा नेक्स्ट. फास्ट संपून टाकू आपण. The body of the Asclepiades is circular in cross section, hence the name roundworms. They may be free living, aquatic and terrestrial, or parasitic in plants and animals. Roundworms have organ system level of body organization. They are bilaterally symmetrical, triploblastic and pseudocoelomate animals. Alimentary canal is complete with a well developed muscular pharynx. An excretory tube removes body waste from the body cavity through the excretory pore. Sexes are separate, dioecious. Males and females are distinct. Often females are longer than males. Fertilization is internal and development may be direct. The young ones resemble the adult or indirect. आता हे बघा, हे थोडे अजून डेव्हलप झालेले आहेत. एस्केलमिंथिस म्हणतो यांना आपण. हे थोडे दिसणार आहेत, म्हणजे जे आपल्याला दिसतात या टाइपचे जे किडे समजा एस्केलमिंथिस मध्ये, अर्थवॉर्म असो किंवा हे राऊंड वॉर्म. अर्थवॉर्म माहिती ना काय असतो तो? तर अर्थवॉर्म किंवा यासारखे जे दिसणारे असे फ्लेशी जे इन्सेक्ट असतात छोटे छोटे, की ज्यांना की हातपाय वगैरे काही नसतात पण फक्त अशी बॉडी असते या टाइपची, त्यांना आपण म्हणतो एस्केलमिंथिस. जस की अर्थवॉर्म, राऊंड वॉर्म, एवढं लक्षात ठेवा. तर अर्थवॉर्मचा आपण एक्झाम्पल घेऊ, कारण की तो वेल नोन आहे सगळ्यांना. तर अर्थवॉर्मची बॉडी बघा, एस्केलमिंथिस म्हणजे ती राऊंड वॉर्म म्हणतो आपण त्यांना. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे दे मे बी फ्री लिव्हिंग, एक्वाटिक, टेरेस्ट्रियल, म्हणजे सगळीकडे राहू शकतात. ते पाण्यात राहू शकतात. टेरेस्ट्रियल म्हणजे जमिनीवर राहू शकतात. पॅरासिटिक फॉर्म मध्ये पण असतात ते, ठीक आहे, म्हणजे दुसऱ्याच्या बॉडीत पण राहू शकतात. तर राऊंडवर्म्स हॅव ऑर्गन सिस्टीम लेवल ऑफ बॉडी ऑर्गनायझेशन. याची पण हे पण थोडे डेव्हलप झाले. त्याचा अर्थ यांची कोणती सिस्टीम असते बॉडीची? ऑर्गन सिस्टीम असणार आहे. यांच्याकडे माउथ टू एनस असणार आहे आणि स्पेशल रिप्रोडक्टिव्ह पार्ट, डायजेस्टिव्ह पार्ट, सर्क्युलेटरी पार्ट, नर्वस सिस्टीम सगळं असणार आहे यांच्याकडे. ऑर्गन सगळे असणार आहे, ठीक आहे. भलेही आपले इतके वेल डेव्हलप नसावं, पण असतात त्यांच्याकडे ऑर्गन. नंतर लिहिलंय दे आर बायोलॅटरली सिमेट्रिकल, म्हणजे यांना जर मधून कट केलं तर याचे दोन इक्वल भाग होतात, ठीक आहे, डायसेक्शन यांचं केलं तर, म्हणून बायोलॅटरली सिमेट्रिकल. ट्रायफ्लोब्लास्टिक म्हणजे तिन्ही लेअर असतात त्यांच्याकडे, एक्टोडर्म, मेसोडर्म आणि एंडोडर्म. नंतर दिलंय सिडोसिलोमेट, म्हणजे सिलोम तर असतं. आता मागचं फायलम बघा, ते असिलोमेट असतात, बरोबर आहे, प्लॅटिहेल्मिंथिस. पण हे जे एस्केलमिंथिस आहेत सगळे अर्थवॉर्म वगैरे, यांच्याकडे सिलोम असतं पण सिडोसिलोम असतो, ठीक आहे. म्हणजे एकदम माउथ टू एन्स अशी काही पोकळी वगैरे नसते डेफिनेट, पण असते, वेगवेगळे पार्ट असतात. नंतर दिले एक्सक्रिएटरी ट्यूब रिमूव्ह बॉडी वॉशेस फ्रॉम द बॉडी कॅव्हिटी थ्रू द एक्सक्रिएटरी पोर. आता याच्याकडे कसं होतं एक्सक्रिशन साठी, प्लॅटिहेल्मिंथिस कडे फ्लेम सेल होते ना, तर याच्याकडे फ्लेम सेल वगैरे नसतात, एक साधा पोर असतो, ठीक आहे. त्या पोर मधून ते त्यांचं ऑस्मो रेग्युलेशन आणि एक्सक्रेशन दोन्ही टाइपचे प्रोसेसेस करतात एकाच पोर मधून. नंतर दिले तुम्हाला ते काय असतात, सेक्सेस आर सेपरेट, म्हणजे हे दोन मेल आणि फिमेल वेगळे असतात. मागच्या फायलम मध्ये बघा तुम्ही, मेल आणि फिमेल एकाच बॉडीमध्ये असतात. तर याच्यामध्ये तसं नसतं, याच्यामध्ये दोन वेगळे असतात. हा एक फरक आहे मोठा. नंतर यांच्यातलं जे फर्टिलायझेशन होतं, म्हणजे मेल आणि फिमेल गॅमेट जेव्हा एकत्र येतात, जे की फर्टिलायझेशन म्हणतो आपण त्याला, तर ते इंटरनल असतं आणि ते फिमेल बॉडीमध्ये असतं. आता तुम्हाला म्हणलंय फिमेल बॉडीची साईज मोठी असते, ती का बरं असते? कारण की तिला फर्टिलायझेशन करायचं असतं जेव्हा मेल गॅमेट येतो तेव्हा. नंतर आणि तिच्यामध्ये जे एग्स प्रोड्यूस होतात त्यासाठी तिला जास्त स्पेस पाहिजे बॉडीमध्ये, म्हणून ती मेल पेक्षा जास्त मोठी असते. हेच रिझन आहे, बाकी काही रिझन नाही. तर दोन तीन गोष्टी महत्वाच्या आहेत की यांना राऊंडवर्म म्हणतात. तर यांच्याकडे नंतर एक मस्क्युलर फॅरिंग्स म्हणून एक पार्ट असतो, ते काही कामाचं नसतं एवढा, फक्त लक्षात ठेवायचं म्हणून. नंतर यांच्यातले सेक्सेस जे आहेत ते वेगळे सेपरेट असतात, ज्याला आपण म्हणतो डायोशियस, म्हणजे की मेल आणि फिमेल वेगळे असतात. नंतर दिले तुम्हाला की ते पॅरासिटिक फंक्शन पण दाखवतात, पॅरासिटिझम पण दाखवतात. आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्याच्याकडे सिडोसिलोम असतो. बस एवढंच लक्षात ठेवा, ठीक आहे. आणि त्याचे एक्झाम्पल आहेत एस्कॅरिस. आता एस्कॅरिसिस नावाचा एक डिसीज असतो जो की लहान बाळांना होतो, स्पेशली जे की 5 वर्षाच्या आतले असतात, ठीक आहे. तर एस्कॅरिस या टाइपच्या जे फायलम, या फायलम मुळे होतो सगळ्यांना एस्कॅरिसिस, ठीक आहे, मुळे. वुचेरिरिया म्हणजे एक हत्ती पाय रोग ज्याला आपण म्हणतो, वुचेरिरिया ब्रँकोफिली. तर हा जो आहे वॉर्म, तो याच फायलम मध्ये येतो ज्याच्यामुळे हत्ती पाय रोग होतो. बघा, सर्च करा तुम्ही. म्हणजे जे काही डिसीज वाले होणारे वर्म्स आहेत सगळे, ते या फायलम मध्ये येतात, एवढं लक्षात ठेवा, ठीक आहे. एकदम सोपं आहे, कळालं असेल तर पुढचा फायलम घेऊ आपण, आज संपवू आपण. फायलम ॲनेलिडा वाचा. कोणी अजून? संध्या, तू वाचू शकतेस का? नाही माझ्याकडे. बरं, ठीक आहे. प्रतीक्षा, कंटिन्यू कर, वाच. हो.
They may be aquatic, marine, and freshwater, or terrestrial, free living, and sometimes parasitic. They exhibit organ system level of body organization and bilateral symmetry. They are triploblastic, metamerically segmented, and coelomate animals. Their body surface is distinctly marked out into segments or metamers, and hence the phylum name Annelida. They possess longitudinal and circular muscles which help in locomotion. Aquatic annelids like Nereis possess lateral appendages parapodia which help in swimming. A closed circulatory system is present. Nephridia help in osmoregulation and excretion. Neural system consists of pair ganglia connected by lateral nerves to a double ventral nerve cord. Nereis, an aquatic form, is dioecious, but earthworm and leeches are monoecious. Reproduction is sexual. ठीक आहे. तर फायलम ॲनिलिडा बघू. आता हे सगळ्यात चांगले आहेत. समजा जे वरचं होतं आपलं एस्केलमिंथस त्याच्यापेक्षा हे थोडे अजून डेव्हलप झालेले आहेत. म्हणजे आपल्याला जे दिसतात खूप सगळे आपले समजा किडे वगैरे पावसाळ्यात तर स्पेशली दिसतात आपल्याला, घरात दिसतात, घराच्या बाहेर दिसतात, ज्यांना असे खूप सगळे सिरियासारखे दिसणारे लेक फॉर्मेशन करतात जे किडे, ज्याला आपण म्हणतो गोम नावाचा एक किडा असतो. नंतर ब्लड सकर नावाचा हा जो किडा दिलाय तुम्हाला, हा सकर किडा असतो. हे जे अशुद्ध रक्त शुद्ध करण्यामध्ये कामी होतो. हे ऍक्च्युली ट्रीटमेंट मध्ये याचा युज करतात. ठीक आहे, त्याला आपण म्हणतो नेरीज. इम्पॉर्टंट एक लक्षात ठेवण्यासाठी सांगतोय मी. ठीक आहे, स्ट्रक्चर ऑन फायलम लक्षात ठेवायचे. ॲनिलिडा म्हणलं की तुम्हाला हे स्ट्रक्चर आठवले पाहिजेत. याला म्हणतात नेरीज, याला काय म्हणतात, काय नाही, कुठं युज होतो. तर ठीक आहे, आता मी सांगतो. सोपं एकदम. टेरेस्ट्रियल असतात, ते फ्री लिव्हिंग असतात आणि समटाइम पॅरासिटिक म्हणजे बॉडीच्या आत सुद्धा असतात, आपल्या कधी कधी दिसून येतात. नंतर ऑर्गनायझेशन अँड बायोलॅटरल सिमेट्रिकल असतात. यांना कट केलं की यांचे 2 तुकडे पडतात. तेच दिले तुम्हाला, वेगळं काही नाहीये. दे आर ट्रायप्लोप्लास्टिक, मेटामेरिकली सेगमेंटेड. म्हणजे आता यांच्या स्पेशल गोष्ट म्हणजे याचे मेटामेरस दाखवतात. म्हणजे बघा असे लाईन म्हणजे असे तुकडे तुकडे असल्यासारखे असतात. त्यांची बॉडी सेगमेंटेड असते. ठीक आहे, त्याला आपण म्हणतो मेटामेरिझम. ट्रायप्लोप्लास्टिक असतात म्हणजे 3 लेअर असतात त्यांच्याकडे, एक्टोडम, एंडोडम आणि मेसोडम. नंतर दिले सिलोमेट अॅनिमल. हे पक्के सिलोमेट असतात. यांच्याकडे माउथ टू एनस असा एक पाथ असतो फूड ट्रान्सफर होण्यासाठी. ठीक आहे, सिलोमेट असतात ते. नंतर दिले देअर बॉडी सर्फेस डिस्टिंक्टली मार्क आउट द सेगमेंट्स ऑफ द मेटामेर्स. ते तर सांगितलं जातं, सेगमेंट आहे म्हणून त्यांना मेटामेरिझम दाखवतात ते. जस की लॅटिन वर्ड मध्ये जसं एक्झाम्पल दिलंय काहीतरी. नंतर फॅलम दे पोझेस लॉन्जिट्युडिनल सर्क्युलर मस्क्युलर विच हेल्प इन लोकोमोशन. आता काय की त्यांना जे पाय दिले ते लोकोमोशन मध्ये त्यांच्या कामी येतात, बस एवढंच दिलंय. आणि त्याला म्हणतात पॅरापोडिया. पॅरा म्हणजे अनेक, वेगवेगळ्या प्रकारचे, पोडिया म्हणजे पाय. पॅरापोडिया म्हणजे खूप सगळे पाय, याला म्हणतो आपण पॅरापोडिया, जेणेकरून त्यांचं लोकोमोशन होतं. ठीक आहे, त्याला बस पॅरापोडिया म्हणतात. एवढी काही मोठी गोष्ट नाहीये ती. नंतर सांगितलंय अ क्लोज्ड सर्क्युलेटरी सिस्टीम इज प्रेझेंट. बाकी सगळ्यांकडे ओपन आहे, काही जणांकडे तर नाही, पण यांच्याकडे ॲनिलिडा वाल्यांकडे सर्क्युलेटरी सिस्टीम क्लोज आहे, म्हणजे डबल सर्क्युलेशन होतं यांच्यामध्ये. ठीक आहे. नंतर नेफ्रिडिया. आता हा सगळ्यात महत्वाचा आहे. नेफ्रिडिया, प्रोटोनेफ्रिडिया लक्षात ठेवायचं. हे जे आहे ना, एक्सक्रिशन आणि ऑस्मोरेग्युलेशन मध्ये कामी येतो, तर लक्षात ठेवा. बाकी जे तुम्ही फायलम बघितले तर कोणाकडे फ्लेम सेल असतात, कोणाकडे नुसता पोर असतो. पण हे जे आहेत ॲनिलिडा, यांच्याकडे एक्सप्रेस करण्यासाठी स्पेशल एक पार्ट असतो, ज्याला म्हणतो आपण नेफ्रिडिया. ठीक आहे. नंतर यांच्याकडे न्यूरल सिस्टीम सुद्धा असती, तर ती एकदम गँग्लिओनेटेड असती. आता आपल्याकडे कसे नर्व असतात, नर्व माहिती ना काय असतात ते नर्व सेल, आपण एकदम डेव्हलप आहेत, आपल्याकडे नर्व सेल आहेत. पण यांच्याकडे नर्व सेल नसतात, नोटोकॉर्ड नसतो, काही नसतं. पण गँग्लिया म्हणजे सगळ्यात बेसिक आहे. नोटोकॉर्डचा सगळ्यात बेसिक पार्ट जो आहे, फक्त सेन्स होण्यासाठी, तो गँग्लिया यांच्याकडे असतो, बस. बाकी काही नाही. लोकोमोशन होण्यासाठी गँग्लिया असतो, बस. आणि कनेक्टेड बाय lateral nerves to the double ventral nerve cord. Nereis, an aquatic form, is dioecious, but earthworm and leeches are monoecious. Reproduction is sexual. आता एक एक्सेप्शन आहे, एक्सेप्शन नेहमी लक्षात ठेवायचे, नीटला विचारतात. नेरीज जो आहे, म्हणजे हा जो तुम्हाला एक अॅनिमल दिलाय, त्याची डायग्राम दिली. नेरीज म्हणजे जो सुरुवातीचा जो आहे तो पॅरापोडिया वाला. नेरीज अन aquatic form is dioecious, but earthworm and leeches are monoecious. म्हणजे नेरीज आहे ना, तो डायोशियस आहे. ठीक आहे, म्हणजे 2 सेक्सेस फॉर्म करतो. पण बाकीचे जे आहेत अर्थवॉर्म आणि लिचेस, ते मोनोशियस असतात. तर एवढाच डिफरन्स आहे, बस. बाकी काही नाही. सेक्शुअल रिप्रोडक्शन तर करतो, पण नेरीज हा दोन्ही सेक्स दाखवतो. पण अर्थवॉर्म आणि लिचेस जे आहेत
ते एकच सेक्स दाखवतात. ठीक आहे, म्हणजे मोनोचियस म्हणजे युनिसेक्सुअल असतात ते. तर 2-3 गोष्टी महत्वाच्या आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हे सेगमेंटेड असते यांची बॉडी. नंतर पॅरापोडिया म्हणजे खूप सगळे पाय असतात त्यांना. नंतर नेफ्रिडिया नावाचा एक स्पेशल ऑर्गन असतो एक्सक्रिशन साठी. आणि नंतर असतात नेरिस, एक्झाम्पल लक्षात ठेवा, आणि गँग्लिया असतं त्यांच्याकडे. तर एवढंच समजलं ना. चला मग आता नेक्स्ट या फायलम आर्थ्रोपोडा. सगळ्यात फेवरेट आहे हा माझा, कारण की हा सगळ्यात जास्त याच्यावर सगळ्यात जास्त प्रश्न विचारतात आणि हा सगळ्यात जास्त फेमस फायलम आहे आर्थ्रोपोडा. तर वाचा. कोणी झाले का जॉईन अजून? प्रतीक्षा वाच फायलम आर्थ्रोपोडा. Oh. This is largest phylum of Animalia, which includes insects. Over 2/3 of all named species on Earth are arthropods. They have an organ system level of organization. They are bilaterally symmetrical, triploblastic, segmented, and coelomate animals. The body of arthropods is covered by chitinous exoskeleton. The body consists of head, thorax, and abdomen. They have jointed appendages, respiratory organs. एक मिनिट मी बाजूला जाते. हॅलो, हा बोला. गाण्याचा आवाज येतोय का? नाही. चला कंटिन्यू करा. ठीक आहे. वाचा. Respiratory organs are gills, book, lungs, or tracheal system. Circulatory system is of open type. Sensory organs like antennae, eyes, statocyst, or balance organs are present. Excretion takes place through malphizian tubules. They are mostly dioecious. Fertilization is usually internal. They are mostly oviparous. Development may be direct or indirect. ठीक आहे. हे बघा, आता हा सगळ्यात वास्ट आणि सगळ्यात मोठा असा फायलम आहे, लार्जेस्ट आहे बाकीच्या फायलम पेक्षा. म्हणजे हे ऍक्च्युली सगळे जे किडे आपल्याला दिसतात वेगळ्या प्रकारचे, जे की बॉडी सेगमेंटेड आहेत आणि जॉईंटेड लेग असलेले जे किडे दिसतात आपल्याला, विंचू, नाकतोडा, फुलपाखरू, हे सगळ्यात जास्त दिसतात आपल्याला या बाकीच्या फायलम पेक्षा. हे थोडे लिमिटेड होते आतापर्यंतचे, आणि जे पुढचे आहेत ते सुद्धा लिमिटेड. पण हा जो फायलम आहे आर्थ्रोपोडा, हा सगळ्यात जास्त वास्ट झालेला आहे. वास्ट म्हणजे एकदम स्प्रेड आहे पूर्ण वर्ल्ड ओव्हर. हे आपल्याला कुठं पण दिसतात, कारण की पाण्यात दिसतात, मातीत, जमिनीवरती, आकाशात, उडताना. म्हणून याला एकदम वास्ट लार्जेस्ट फायलम म्हणलेला आहे पूर्ण डायव्हर्सिटी मधला. ठीक आहे, बायोलॉजिकल डायव्हर्सिटी मधला. तर त्यांचे कॅरेक्टर पण तसेच आहेत म्हणा. तर लार्जेस्ट फायलम आहे अॅनिमल किंगचा. ओव्हर 2/3 ऑफ द नेम स्पेसिस आर, म्हणजे 2/3 म्हणजे जास्तीत जास्त. बघा किती मोठा पार्ट आहे. इतर स्पेसिसच्या मानाने यांनी जास्त स्पेस घेतलेला आहे बायोलॉजिकल क्लासिफिकेशन मध्ये आर्थ्रोपोड्स वाल्यांनी, कारण की आहेतच तेच एवढे. ठीक आहे, एका मुंगी पासून मोठ्या नाकतोड्यापर्यंत आपल्याला हे अॅनिमल सगळीकडे दिसतात, म्हणून यांना लार्जेस्ट फायलम म्हणलेलं आहे. नंतर लिहिलं की दे हॅव ऑर्गन सिस्टीम. आता हे डेव्हलप असणार आहेत म्हणजे यांच्याकडे ऑर्गन असणारच आहेत ना, ती काही नवीन गोष्ट आहे का? ऑर्गन सिस्टीम ऑफ लेवल ऑफ ऑर्गनायझेशन ते जाणार आहेत. दे आर बायोलॅटरली सिमेट्रिकल. नाकतोडा घ्या, त्याला कट करा, त्याचे 2 इक्वल भाग होतात, अर्धा इकडे अर्धा इकडे, म्हणून तो बायोलॅटरली सिमेट्रिकल आहे. ट्रायप्लोप्लास्टिक म्हणजे 3 लेअर आहेत त्याच्या बॉडीमध्ये, एक्झो आणि एंडो आणि मेझो, बरोबर आहे. ठीक आहे. नंतर सेगमेंटेड अँड सिलोमेट अॅनिमल. आता सेगमेंट आहे यांची बॉडी ऑर्गनायझेशन बघा, सगळे असे सेगमेंटेड बॉडी त्यांची. आतली बॉडी बघा त्यांची, वरचे पंख बघू नका, आतली बॉडी सगळ्यांची सारखी आहे आणि सेगमेंटेड आहे. भले तो कोणता पण असो, विंचू असो, नाकतोडा असो, त्यांची बॉडी एकदम सेगमेंटेड असते. मेटामेरिझम दाखवतात ते. आणि ट्रायप्लोप्लास्टिक असते आणि सिलोमेट असते, म्हणजे बॉडी कॅव्हिटी असते त्यांच्यामध्ये. नंतर लिहिलंय द बॉडी ऑफ आर्थ्रोपोड इज कव्हर्ड बाय कायटिनियस एक्झोस्केलेटन. कायटिनियस म्हणजे एकदम असं चमकदार बॉडी दिसती बघा त्यांची. आता विंचूची बॉडी बघा तुम्ही, लाईट मध्ये ठेवा अशी चमकती बघा. कायटिनियस एक्झोस्केलेटन असतं, कारण की त्यांचं एक काही असेल समजा खेकडा, विंचू, ठीक आहे, क्रॅब म्हणतो आपण खेकड्याला. क्रॅबची जी बॉडी असते बघा, ती एकदम कायटेनची बनलेली असते. कायटिनियस एक्झोस्केलेटन असतं त्याचं, बाहेरून स्केलेटन असतं. यांच्याकडे काय कार्टिलेज किंवा हाडं बिडं नसतात, पण यांचं जे एक्झोस्केलेटन असतं ते एकदम मजबूत असतं त्यांच्या इंटरनल बॉडीला प्रोटेक्शन देण्यासाठी. कायटिनचं बनलेलं असतं ते, समजलं ना, म्हणून त्याला म्हणतात कायटिनियस एक्झोस्केलेटन वाले.
नंतर द बॉडी कन्सिस्ट ऑफ हेड, थोरॅक्स आणि ऍब्डॉमन. कुठे पण जर शब्द आले हेड, थोरॅक्स, ऍब्डॉमन, समजून जायचं ते आर्थ्रोपोडाचे मेंबर आहेत. हेड म्हणजे डोकं, थोरॅक्स म्हणजे छातीचा भाग, समोरचा व्हर्टिकल, आणि ऍब्डॉमन म्हणजे पोटाचा भाग. ठीक आहे, 3 भागामध्ये डिवाइड झालेले असतात ते. नंतर दे हॅव जॉइंटेड अपेंडेजेस. अपेंडेजेस म्हणजे हात पाय त्यांचे, कोणी 5-6 पायाचे, कोणी 10-12 पायाचे, ते त्या किड्यावर डिपेंड करते. पण शब्द महत्वाचा आहे जॉइंटेड अपेंडेजेस, म्हणजे असे सलग पाय नाहीत बघा त्यांचे, असे वाकडे तिकडे, मध्येच एक, दुसरा सेगमेंट, तिसरा सेगमेंट पायाचा, असे जॉईंट केल्यासारखे दिसतात, म्हणून त्यांना आपण आर्थ्रोपोड्स म्हणतो, जॉइंटेड अपेंडेजेस वाले. ठीक आहे, हा, जॉईंट आर्थ्रोपोड अपेंडेज, बरोबर आहे. नंतर त्यांना दिले रेस्पिरेटरी ऑर्गन्स आर गिल्स, बुक गिल्स. बाकीचे फायलम बघा तुम्ही मागचे, यांच्याकडे रेस्पिरेशन साठी काही नव्हतं बघा, पण हे जे डेव्हलप झालेले आहेत यांच्याकडे रेस्पिरेशन म्हणजे श्वास घेण्यासाठी यांच्याकडे बुक गिल्स, बुक लंग्स असे 2-4 प्रकारचे ऑर्गन असतात, तेवढं लक्षात ठेवा. हे आलेले आहे नीटला. बुक्स लंग्स कोणाकडे असतात, तर ते असतात आर्थ्रोपोडामध्ये. नंतर सर्क्युलेटरी सिस्टीम ओपन टाईप असते, हे एक्सेप्शन असतं. बाकीच्यांमध्ये 1-2 जणांमध्ये ओपन टाईप होती, पण बाकीच्या जवळपास सगळ्यांमध्ये क्लोज टाईप असते. पण आर्थ्रोपोडावाल्यांकडे सर्क्युलेटरी सिस्टीम ओपन टाईप असते, म्हणजे रक्त हार्ट मधून पंप होतं, पूर्ण बॉडी मध्ये वॉश होतं आणि तिकडच राहतं, वापस हार्ट कडे येत नाही. ठीक आहे, याला म्हणतात ओपन टाईप. ती यांच्यामध्ये दिसून येते आपल्याला. नंतर सेन्सरी ऑर्गन असतात त्यांच्याकडे, डोळे वगैरे असतात, अँटिना असतात आर्थ्रोपोड्स कडे. बाकीच्यांकडे डोळे वगैरे काही नव्हते, एवढे साधे अॅनिमल होते. सेन्सरी ऑर्गन फक्त त्यांचं गँग्लिया होतं. ठीक आहे, आणि यांच्याकडे सेन्सरी ऑर्गन, डोळे वगैरे असतात त्यांच्याकडे, जेणेकरून ते सेन्स करतात समोरचं एखादं जर त्यांचा डेंजर असेल, काही वाटलं तर ते लगेच तिकडून रिमूव्ह होऊ शकतात, बाकी जे होऊ शकत नाहीत. ठीक आहे, म्हणून आपण त्यांना वेल डेव्हलप म्हणतो. आईज वगैरे असतात त्यांच्याकडे. नंतर एक्सक्रिएशन, आता सगळ्यात महत्वाचं, हे नीटला खूपदा विचारलेले आहे, एक्सक्रिएशन कोणत्या पार्ट मधून करतात, तर त्याला म्हणतात माल्फिजियन ट्युबल्स. एक्सक्रिएशन टेक्स प्लेस थ्रू माल्फिजियन ट्युबल इन आर्थ्रोपोड्स. लक्षात ठेवायचं, 10 वेळेस पाठ करून टाका माल्फिजियन ट्युबल्स. पुन्हा हा शब्द येणार नाहीये, हा इथंच पाठ करावा लागेल तुम्हाला. माल्फिजियन ट्युबल हा स्पेशल टाईप असतो, याच्याकडे नेफ्रिडिया किंवा इतर पोर, फ्लेम सेल नसतात, याच्याकडे माल्फिजियन ट्युबल असतं एक्सक्रिएशन आणि ऑस्मो रेग्युलेशनला. ते एवढं लक्षात ठेवा, साईडला लिहून घ्या नाहीतर हायलाइट करा. दे आर मोस्टली डायोशियस, म्हणजे सेक्सेस सेपरेट असतात त्यांच्याकडे, 2 वेगळे असतात. नंतर फर्टिलायझेशन जे होतं, म्हणजे गॅमेट जे एकत्र होतात, ते युजली इंटरनल, म्हणजे इंटरनल फर्टिलायझेशन असतं यांचं. फिमेल बॉडीच्या आतमध्ये मेल आणि फिमेल गॅमेट एकत्र होतो. ठीक आहे, नंतर दे आर मोस्टली ओव्हिपॅस, म्हणजे एग ले करतात शक्यतोवर ते जास्तीत जास्त, म्हणजे सगळेच जवळपास मोस्टली ओव्हिपेरस. तर एक्झाम्पल दिले आपल्याला, बॉम्बिक्स, ऍपिस म्हणजे हनीबी, लॅसिफर, वेक्टर, एनोफेलस. एनोफेलस मॉस्किटो जे असतो तो ऍक्च्युली आर्थ्रोपोडस असतो. क्युलेक्स, एडिस मॉस्किटो, लोकुस्टा, लिमोलस, हे किंग क्रॅब, खेकडा, असे 4-5 एक्झाम्पल, म्हणजे ज्यांची बॉडी कायटिनची बनलेली असते आणि ज्यांच्याकडे माल्फिजियन ट्युबल असतात, समजून जायचं आर्थ्रोपोड आहे. ठीक आहे, तर हा फायलम आपला झाला. नंतरचा फायलम आहे फायलम मॉलुस्का. आता हे काही वाचायला लावत नाही, पटपट सांगून टाकतो, सोपं आहे. मॉलुस्का हा सेकंड लार्जेस्ट असतो आर्थ्रोपोडा नंतर, पाण्यामध्ये असतात ते सगळे. जे आपल्याला ऑक्टोपस वगैरे स्मूथ बॉडी वाले जे दिसतात, एकदम स्मूथ बॉडी ज्यांची असती, तर ते असतात सगळे मॉलुस्का वाले. ठीक आहे, द फायलम मॉलुस्का आर टेरेस्ट्रियल, एक्वाटिक, मराइन, फ्रेश वॉटर मध्ये राहतात. हॅव्हिंग अन ऑर्गन सिस्टीम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन, यांच्याकडे ऑर्गन सिस्टीम असणारच, अजून डेव्हलप झालेले असतात ते. दे आर बायोलॅटरली सिमेट्रिकल, एखादा तुम्ही ऑक्टोपस घ्या, त्याला मधून कापा, तो बायोलॅटरली सिमेट्रिकल असतो. ठीक आहे, नंतर ट्रायप्लोप्लास्टिक असतो आणि सिलोमेट असतो, म्हणजे 3 लेअरचा बनलेला असतो आणि पोकळी असते यांच्याकडे. नंतर बॉडी इज कवर्ड बाय कॅल्सेरियस शेल अँड इज अनसेगमेंटेड विथ अ डिस्टिंक्ट हेड, मस्क्युलर फूट आणि व्हायसलर हर्न. कॅल्सेरियस शेल न त्यांची एक बॉडी बनलेली असती, एक लेअर असतो समजा तो कॅल्कॅरियस शेल जी असते ती ऍक्च्युली एक लेअर असतो त्यांच्या बॉडीवरचा, आणि त्यांची बॉडी 3 पार्ट मध्ये डिवाइड झालेली असते, हेड, मस्क्युलर फूट आणि व्हायसरल हर्न. हे 3 पार्ट लक्षात ठेवायचे. इतके इम्पॉर्टंट नाही, कधी विचारले नाही, पण लक्षात ठेवायचे. नंतर लिहिले, अ सॉफ्ट अँड स्पॉन्जी लेअर ऑफ स्किन फॉर्म्स अ मॅन्टल ओव्हर द व्हायसरल हम्प. एक लेअर असतं मॅन्टल नावाचं, जे की त्या व्हायसरल हम्पला कव्हर करतं. द स्पेस बिटवीन द हम्प अँड द मॅन्टल इज कॉल्ड मॅन्टल कॅव्हिटी, इन विच द फिदर लाईक गिल्स आर प्रेझेंट. गिल्स असतं त्यांच्याकडे रेस्पिरेशन साठी, एवढं लक्षात ठेवा, बाकी काही नाही. दे हॅव रेस्पिरेटरी अँड एक्सक्रिएटरी फंक्शन्स. दे अँटेरियर टेंटॅकल्स. टेंटॅकल्स, आता टेंटॅकल्स माहिती नाही काय असतं, ऑक्टोपस मध्ये असतं बघा टेंटॅकल्स, त्याचे जे लांब लांब पाय असतात त्यांना टेंटॅकल्स म्हणतो आपण. तर जे काही 80% मॉल्स आहेत त्यांच्याकडे टेंटॅकल्स शक्यतो दिसतात आपल्याला, ते लक्षात ठेवायचं. आणि द माउथ कंटेन्स फाईल लाईक रास्पिंग ऑर्गन कॉल्ड रॅड्युला.
रॅड्युला हे जे आहे, हा नेटला आलेला प्रश्न आहे, हायलाइट करा. रॅड्युला कोणाकडे असतो असा प्रश्न आला तर ते किंगडम मॉलिस्काच्या मेंबरकडे असतो. शक्यतो एक्झाम्पल दिलं तर ते पिलाय नावाचं जे आहे शंख दिसतोय तुम्हाला, तर याच्यामध्ये असतो ऍक्च्युली पिलाय नावाचा एक ज्याला आपण म्हणतो नीलगाय काहीतरी म्हणतो ना गाय, तो ऍक्च्युली या शंखामध्ये असतो, त्याला आपण पिलाय म्हणतो इंग्लिशमध्ये. तर याच्याकडे असतो तो रॅड्युला वगैरे. ठीक आहे, सगळ्या मॉलिस्ककडे रॅड्युला असतो. तर 2-3च महत्वाच्या गोष्टी आहेत त्याकडं. बॉडी कॅव्हिटी कॅल्सिरियस शेलची बनलेली असती आणि रॅड्युला असतो आणि गिल्स असतात, बस एवढंच महत्वाचं आहे, बाकी काही नाही. हायलाइट फक्त तुम्ही रॅड्युला लागता, ते नीटला विचारलेले कारण की. तर एक्झाम्पल लक्षात ठेवायचे त्याचे 2-3 एक्झाम्पल पुढच्या पेजवर दिलेत. पिला म्हणजे स्नेल, पिंटांड्रा, पियल, ऑयस्टर, लॉजिगो, ऑक्टोपस वगैरे या किंगडमचे मेंबर आहेत. ठीक आहे, नंतर पुढचा किंगडम वाचा, एकायनोडर्माटा. These animals have an endoskeleton or calcareous ossicles, and hence the name Echinodermata. All are marine with organ system level of organization. The adult echinoderms are radially symmetrical, but larvae are bilaterally symmetrical. They are triploblastic and coelomate animals. Digestive system is complete with mouth on the lower ventral side and anus on the upper dorsal side. The most distinctive feature of echinoderms is the presence of water vascular systems, which helps in locomotion, capture and transport of food and respiration. An excretory system is absent. Sexes are separate. Reproduction is sexual. Fertilization is usually external. Development is indirect with free swimming larvae. ठीक, आता हा एकायनोडर्माटा. आता जे तुम्हाला स्टारफिश वगैरे दिसतात ज्यांच्या अंगावर असे काटे असतात, समजा ज्यांच्या अंगावर असे सिलिएटेड फ्लॅजिला वगैरे काही नसतात, ते ऍक्च्युअली बॉडीवरती ज्यांच्या असे स्पाइन्स लाईक स्ट्रक्चर असतात त्यांना एकायनोडर्म्स म्हणतात. शक्यतो ते असतात स्टारफिश वगैरे, ऑफ्युरा, एस्टेरियास, म्हणजे स्टारफिश, एवढं लक्षात ठेवा. तर आता आपण स्टारफिशचे जे मेंबर आहेत त्यांचा अभ्यास करू. तर स्टारफिश काय म्हणतो, हे असतात पहिली गोष्ट म्हणजे ऍक्वाटिक, सगळे पाण्यामध्ये राहतात, बरोबर आहे. नंतर त्यांची स्पायनी बॉडी असते, म्हणजे स्पाइन्स काटे असतात त्यांच्या बॉडीवरती, ही दुसरी गोष्ट ठेवायची. नंतर म्हणलंय ऑल आर मराईन विथ ऑर्गन सिस्टीम ऑफ ऑर्गनायझेशन, इव्हॉल्व्ह झालेले असतात, त्यांच्याकडे ऑर्गन असतात. ठीक आहे, नंतर लिहिले द ऍडल्ट इकायनोडर्म्स आर रेडियली सिमेट्रिकल बट लार्वा आर बायलरी सिमेट्रिकल. लार्वाची स्टेज असती प्रत्येक अॅनिमलची, म्हणजे जे झायगोट आणि एम्ब्रायो तयार झाल्यानंतर जी काही लार्वा स्टेज असती प्रत्येक अॅनिमलची, म्हणजे सगळ्यांचीच नसती, तर यांची जी लार्वा स्टेज असते ती बायलॅटरली सिमेट्रिकल असते. पण ते जेव्हा मोठे होतात, म्हणजे ऍडल्ट जेव्हा होतात सगळे एकायनोडर्माटा, म्हणजे स्टारफिश जेव्हा लार्वा स्टेज मध्ये असतो तेव्हा त्याची बॉडी कट करा, ती बायलॅटरली सिमेट्री देते. पण जेव्हा तो मोठा होतो स्टारफिश, लहानचा मोठा, लार्वा स्टेज मधून मोठा जेव्हा होतो तेव्हा त्यांची जी रेडियली सिमेट्रिकली दाखवते. ठीक आहे, त्यांचे वेगवेगळे नवीन ऑर्गन तयार होतात आणि रेडियल येते त्यांना, एवढा डिफरन्स आहे. नंतर दे आर ट्रायप्लोब्लास्टिक सिलोमेट अॅनिमल असतात, ते जनरल गोष्ट आहे, असणारच आहे. डायजेस्टिव्ह सिस्टीम इज कम्प्लीट विथ वन लोअर वेंट्रल साइड अॅनस, अपर साइड ऑफ माउथ. यांच्याकडे अॅनस वगैरे असतं. ठीक आहे, डायजेस्टिव्ह सिस्टीम असते यांची कम्प्लीट, माउथ टू अॅनस. नंतर द मोस्ट डिस्टिंक्टिव्ह फीचर ऑफ द एकायनोडर्म इज द प्रेझेन्स ऑफ वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टम. आता हे लोकोमोशन कसे करतात माहितीये का, हे स्पेशालिटी यांची. लोकोमोशन ते असं काही करतात की समोरचं त्यांचे माउथ असतं, ते माउथ मधून पाणी ऍब्झॉर्ब करतात आणि त्यांची एक वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीम म्हणून मूव्ह होतात, घेतात पाणी, सोडतात, मूव्ह होतात. म्हणजे असं एक आपलं हे असतं काय समजा, हा व्हॅक्युम क्लिनर माहिती ना काय असतं ते, व्हॅक्युम क्लिनर सारखं यांचं असतं बघा फंक्शनिंग बॉडीचं. अशा प्रकारे ते लोकोमोशन करतात, कारण की यांच्याकडे काही स्पेशल लोकोमोशनचा पार्ट नाहीये, म्हणून यांच्यामध्ये इव्हॉल्युशन झालं आणि वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीम अशी एक सिस्टीम तयार झाली, विच हेल्प इन लोकोमोशन. त्यांना इथून तिथं जायला वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीम, म्हणजे समोरच्या तोंडातून ते पाणी घेतात आणि एक स्पेशल ओपनिंग असते बॅक साइड कडून, तर तिकडून ते पाणी सोडतात. अशा प्रकारे